नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता पाटील. मी आज तुम्हाला माझ्याकडील ब्लाऊज कलेक्शन दाखवणार आहे. हा ब्लाऊज काठपदर साडीवरचा असून याला मागे पॅच केला आहे. बघू शकता साडीच्या कापडाचा मी पाकळ्या करून फुलाचा शेप दिला आहे आणि याला पाइपिंग केली आहे वरतून निळ्या रंगाची आणि प्रिन्स कट शिवलेला आहे हा आणि लांब बाह्या घेतल्या ह्या ब्लाऊजला आणि बाहीवर रेडीमेड पॅच आणून लावलाय. तुम्ही पण असा रेडीमेड शिवून घेतलेल्या ब्लाऊजवर घरी पॅच लावू शकता. हा ब्लाऊज आहे पैठणीवरचा बोटनेक. याला असे भरपूर लटकन केलेले आहेत आणि डबल गळा केला आहे. ही मोत्यांची लेस आणून मी हाताने लावलेली आहे. हे पण खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतो आणि यामध्ये मी कप टाकलेले आहेत. प्रिन्स कट शिवून लांब बाह्या घेतलेल्या आहेत. हा ब्लाऊज आहे येवला पैठणीवाल्याकडचा. याला पण मी प्रिन्स कट शिवलेला आहे. लांब बाह्या घेतले आहे आणि मागच्या साईडला टेम्पल गळा घेतला आहे आणि खाली त्याला शो म्हणून थोडंसं छोटंसं फूल करून लावलेलं आहे आणि बाह्यांवर अशी चुनी टाकलेली आहेत छोट्या छोट्या आणि त्यावर कृष्णाची पेंटिंग आलेली आहे, त्यामुळे ते अदूकच उठून दिसत होतं. आणि काठपदरचे ब्लाऊज लांब बाह्यांचे छान दिसतात. हा पण काठपदरवरचाच आहे. याला मी कटोरी शिवला आहे. जेव्हा माझ्याकडे वेळ नसतो तेव्हा मी पटकन घाईघाईत म्हणून कटोरीचे ब्लाऊज शिवत असते. याच्या अशा छोट्या बाह्या घेतल्या, मीडियम लांब पण नाही जास्त आणि मागे लेसच्या साह्याने अशी डिझाईन केली. काठ कमी असल्यामुळे मला लेसच्या साह्याने डिझाईन करायची होती याच्यावर. हा ब्लाऊज आहे खण साडीवरचा. मध्यंतरी खण साडीची फॅशन खूप जोरात चालू होती. याला मी प्रिन्स कट शिवला आहे. माझे जास्तीत जास्त गळे हे बोटनेकचेच असतात मैत्रिणींनो. आणि मागच्या साईडला मी लपेटा पॅटर्न घेतला आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट कलरचं मागे बो लावला आहे आणि स्लीव्समध्ये पफ टाकला आहे वर. हे बघा, असं बघू शकता तुम्ही पफ. पाइपिंग केली आहे लाल रंगाने. घालून याचा लुकही खूप छान दिसतो. हा ब्लाऊज पण आहे काठपदर साडीवरचा. मागे पाठीला येणारे काठ त्याचा वापर मी पॅच तयार करण्यासाठी लावला आहे. हा फोरटक शिवलेला आहे. काठांचा वापर करून गोल गळ्यावर अशा प्रकारे पॅच तयार केला आहे आणि बाह्याही मी लांबच घेतलेल्या आहे पुन्हा आणि छोटासा एक पॅच लावलेला आहे रेडीमेड. असा हा ब्लाऊज आहे. हा आहे साडीवरचाच ब्लाऊज, पार्टीवेअर साडीवरचा. याला छोटासा पॅच लावला आहे आणि छोटे छोटेच 2 गळे केले आहेत आणि गळ्यांना लेसच्या सहाय्याने थोडं आणखी चांगलं करायचा प्रयत्न केला आहे. आणि याला बाहुबली बाही घेतली, थोडा मोठा पप घेतला आहे आणि रेडीमेड पॅच लावला आहे आणि लेस लावली आहे काठावर. साडी हेवी असल्यामुळे ब्लाऊज खूप सिंपल होता आणि मला त्याला हेवी करायचा होता, तर मी होईल तेवढं लेस आणि पॅचच्या सहाय्याने त्याला हेवी करायचा प्रयत्न केला आहे. हा काठपदरवरचा ब्लाऊज. याची कट कॉन्ट्रास्ट असल्यामुळे बाह्यांवर कॉन्ट्रास्ट कलर आला आहे आणि फोरटक शिवला आहे. बाहीला डबल लेस लावली आहे थोड्या अंतरावर. हे बघा, सिंपलच आहे लेस आणि पाठीमागे अशी डिझाईन केली आहे. आणि लटकनला लेस लावली.
हे बघू शकता तुम्ही डिझाईन घातल्यानंतर हा खूप सुंदर दिसतो ब्लाऊज. आणि पुढे ही थोडी सिंपलशी लेस लावली आणखी चांगलं दिसावं म्हणून. हा आहे डेली यूजवरच्या साडीचा ब्लाऊज. याचं कापड खूप सॉफ्ट आहे आणि कम्फर्टेबल पण आहे. याचा गळा मी षष्टकोनी घेतला आहे आणि याच्यावर मी लेसचा वापर नाही केलेला. याला फक्त लांब बाह्या घेतल्या आहेत आणि बाहीला कट वर्क केला आहे थोडासा. आणि वर 2 बटन लावलीत गोल्डन कलरची, गोल्डन लाइनिंग असल्यामुळं म्हणजे ते अजूनच उठून दिसतं. हा आहे डिझायनर साडीवरचा ब्लाऊज. ह्या ब्लाऊजवरती साडी मी फक्त 300 रुपयाला घेतली आहे. आणि याला हेवी लुक देण्यासाठी मी माझ्याजवळील उरलेली जाळीचा वापर करून त्याला ट्रान्सफर गळा केला आहे आणि छोटीशी लेस लावून छोटा गळा केला आहे आणि लांब बाह्या घेतले आहेत आणि पुढे प्रिन्स कट शिवला आहे. हा आहे नेटवरच्या साडीचा ब्लाऊज पीस बराच मोठा आल्यामुळे मी याचे 3/4 बाही घेतले आहेत. स्लीव्ज पफ घेतला आहे स्लीव्जला. हे बघू शकता तुम्ही. याचं कापड पण खूप सॉफ्ट आहे आणि कम्फर्टेबल आहे म्हणून मी याचे 3/4 घेतले आहेत. आणि मागे डीप असा व्ही नेक घेतला आहे आणि लेसच्या साहाय्याने त्याला आणखीनच सुंदर करायचा प्रयत्न केला आहे आणि खाली परत लेस लावली आहे. त्याच्यामुळे तो थोडा आणखीनच उठून दिसत आहे. अशा प्रकारे सिंपलचे लटकन लावले आहेत. हा आहे कलांजली साडीवरचा ब्लाऊज. याला मी कटोरीचा शिवला आहे आणि लांब बाह्या घेतल्या. वर्क असल्यामुळे याच्या लांब बाह्याच घ्याव्या लागल्या आणि हेवी वर्कमुळे याच्यावर डिझाईन करण्याचा तो प्रश्नच नाही. त्यामुळे आहे तसंच मी हे ब्लाऊज शिवला आहे पण त्याच्यावर लटकन मी केले आहे छान. कलांजलीची साडीला हेवी वर्क असल्यामुळं डिझाईन करायची गरजच नसते. बाही लांब घेतली आहे आणि त्यावर पिकॉकची डिझाईन होती. घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते. हा आहे कुठल्याही साडीवर वापरावा म्हणून हा ब्लाऊज पीस मी घेतला होता. त्याचा मी असा बोटनेक शिवला आहे लवकरात लवकर घालून पटकन रेडी होण्यासाठी. यावर कट फिश घेतला आहे बाही. ही बघा पण कलर गोल्डन असल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही आणि याला कटोरीमध्ये शिवला आहे. हा आहे डेली यूजचा ब्लाऊज. याला बंद गळा घेतला आहे आणि प्रिन्स कट घेतला आहे आणि बॅक हुक घेतले आहेत. बाह्या घेतल्या आहेत मीडियम, जास्त मोठ्याही नाही जास्त लहानही नाही आणि मागच्या साईडला हुक केले आहेत. हाही घातल्यानंतर खूप छान लुक देतो. बघा मागे त्याला हुक केले आहेत मी आणि गोल गळा घेतला आहे असा. यातली कुठल्या ब्लाऊजची डिझाईन आवडली मैत्रिणींनो तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा.